जैन फ्रेंड्स. तर बघा, आपण आज काय बघणार आहोत. तर आपला आजचा जो टॉपिक असणार आहे हा आपल्या सिलेबस पासून थोडा वेगळा असणार आहे. कारण की आजच्या टॉपिक मध्ये आपण जो आपला सिलेबस चालू होता इंग्रजांचे भारतात आगमन त्याच्यापासून थोडं वेगळं जाणार आहोत. आज जो टॉपिक हा सर्वांना माहीत असणं आवश्यक आहे. कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असो नसो किंवा त्याला जर कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असो किंवा नसो किंवा कुठे कॉर्पोरेटमध्ये जॉब करत असो किंवा काहीही असो, तो भारताचा नागरिक आहे, तर त्याला आजचा जो टॉपिक आहे आपला हा त्याला माहीत असणं आवश्यकच आहे. आज आपण जो आपला जो टॉपिक आहे हा जो आहे भारताने स्वातंत्र्यानंतर लढलेल्या लढाया, हा जो आपला टॉपिक आहे हा असणार आहे. तर बघा, या टॉपिक मध्ये आपल्याला कुठकुठल्या लढाया बघायच्या आहेत. तर आपल्याला 1948 ची बघायची आहे, 62 ची बघायची आहे, 65 ची लढाई बघायची आहे, 71 ची बघायची आहे, 99 ची लढाई बघायची आहे. तर नंतर काय बघायचं आहे, तर नंतर जे ऑपरेशन्स आहेत हे आपल्याला बघायचे आहेत. तुम्हाला आता माहित आहे 2025 मध्ये ऑपरेशन सिंदूर हे झालेलं आहे. अशाच प्रकारचे ऑपरेशन जे आधी झालेले आहेत ते आपल्याला बघायचं. त्याच्यामध्ये उरी असेल किंवा 26/11 असेल किंवा जो आपला पार्लमेंट अटॅक आहे 2001चा तो असेल. तर अशा प्रकारचे टॉपिक आपण येत्या 2-3 लेक्चर मध्ये काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. तर ते तुम्ही आवर्जून बघा, कारण की हे टॉपिक असे आहेत ते सर्वांना माहीत असणं आवश्यक आहे. तर जस्ट एक मिनिट थांबा, लाईटचा थोडा इश्यू होते, मला बघू दे. यस, आता ओके आहे. तो थोडा ब्लिंक करत होता. तर बघा, आजचा जो आपला टॉपिक असणार आहे हा काय असणार आहे, भारताने लढलेले युद्ध. आता सर्वात प्रथम तुम्ही बघा की तुमच्यामध्ये काही जणांना कन्फ्युजन असतं की युद्ध आणि ऑपरेशन जे आहे या दोन मध्ये जो डिफरन्स आहे हा काहींना कळत नाही. तर बघा, आपल्याला कुठली युद्ध बघायची आहे. तर बघा, युद्ध आणि ऑपरेशन्स. तर याच्यामध्ये आपल्याला कुठकुठली युद्ध बघायची आहेत. तर सर्वात प्रथम बघायचं आहे 1948. तर नंतर आपल्याला काय बघायचं आहे, 1962. तिसरं बघायचं आहे 1962. चौथं युद्ध बघायचं आहे 1971. आणि पाचवं युद्ध बघायचं आहे ते म्हणजे 1999. तर तुम्हाला सर्वांना माहित आहे की जरी ही लढाई सोडली तर या बाकी सर्व ज्या लढाया आहेत त्या कोणासोबत झालेल्या आहेत आपल्या, या सर्व लढाया पाकिस्तान सोबत झालेल्या आहेत. ही जी 62ची लढाई आहे ही कोणासोबत झालेली आहे, ही चीन सोबत आहे. याच्यावरती आलेले काही चित्रपट जे मी तुम्हाला आवर्जून सांगेन तुम्ही बघा. 1962ची लढाई आहे याच्यावर वरती आलेला जो रिसेंट पिक्चर आहे फरहान अख्तरचा, तो म्हणजे मेजर शैतान सिंग, हा तुम्ही आवर्जून बघा. त्यानंतर बघा, आणि ऑपरेशन्स मध्ये काय काय बघायचं आहे. तर ऑपरेशन मध्ये बघा, 2001 पार्लमेंट अटॅक. तर नंतर आपल्याला काय बघायचं आहे, तर नंतर आपल्याला बघायचं आहे 2008 26/11. 2008 26/11. तर नंतर हा काय आहे, पार्लमेंट अटॅक आहे, संसद अटॅक, संसद. तर नंतर काय बघायचं आहे, तर नंतर बघा 16 उरी, 19 पुलवामा, 2016 उरी,
2019 पुलवामा आणि 2025 हे जे आहेत हे आपल्याला बघायचे आहेत. तर याच्यामध्ये सर्वात प्रथम एक गोष्ट क्लिअर करून घ्या, युद्ध आणि ऑपरेशन म्हणजे काय. तर बघा, युद्ध आणि ऑपरेशन म्हणजे काय. तर याच्यामध्ये बघा, ऑपरेशन जे असतात हा एक आपल्याला म्हणता येईल हा एक क्विक अटॅक असतो. क्विक अटॅक म्हणजे कसा, हा जलद केला जातो आणि याची जी युद्धासारखी जी आपल्याला म्हणता येईल हा लांब लचक चालत नाही. कारण की याच्यामध्ये युद्ध बघा हे 15-15 दिवस 20-20 दिवस चालतात. आणि जे रिसेंट मध्ये चालू आहे, जे रशियाचं युक्रेन सोबत वॉर चालू आहे, हे आपल्याला बघायला मिळेल. हे 24 ला चालू झालं होतं, आता 26 आहे, तरीही ते चालूच आहे. इराण आणि अमेरिकेच्या मध्ये जे युद्ध चालू आहे ते कितीतरी दिवस झाले आपल्याला माहिती आहे चालू आहे. तर अशा प्रकारचे जे आहेत ते फुल फुल स्केल वरती होत असतात. त्याच्यामध्ये पूर्ण मिलिटरी पॉवर लावल्या जाते. तर अशा प्रकारचे काय असतात, हे युद्ध असतात. आणि ऑपरेशन कसे असतात, हे कमीत कमी रिसोर्स यूज करून, म्हणजे कमीत कमी जे आहे बळ, आपल्याला म्हणता येईल सैन्यबळ वापर वापर करून काय आहे, हा मोठा प्रतिकार करणे किंवा मोठा झटका हा समोरच्याला देणे म्हणजे काय असतं, ऑपरेशन असतं. आता भारताने ऑपरेशन का केले, तर ऑपरेशन हे भारताचे ऑपरेशन करण्यामागं कारण काय आहे. तर बघा, उरीमध्ये काय, उरी पुलवामा याच्यामध्ये सैनिकांवरती हमला करण्यात आला. आता सैनिकांवरती हमला करण्यात आला त्यामुळे हे करणे आवश्यक होतं. तर नंतर 25 मध्ये सिव्हिलियन्सना मारण्यात आलं. तर जे आतंकवादी आहेत आपल्याला म्हणता येईल त्यांना जो एक संदेश द्यायचा होता तो या ऑपरेशनद्वारे त्यांच्याकडे पोहोचतो. आता या संसद अटॅकचं काय झालं, त्या संसद अटॅकचा बघा, जो आपल्याला म्हणता येईल मास्टर माइंड होता अफजल गुरु, अफजल गुरुला पकडण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली व त्याला कधी झाली फाशी, 2013 मध्ये फाशी झाली. तर त्याला एवढा वेळ का लागला, तर त्याच्यामध्ये जी कोर्टाची प्रोसिजर असते ते करण्यासाठी थोडा वेळ लागतच असतो. बट एवढा वेळ लागायला पाहिजे नव्हता. 2008चा 2008 26/11 काय झालं, आपण जे हे 3 आहेत त्याच्यावरती डायरेक्ट हिट अटॅक केलेले आहेत, या 2 वरती डायरेक्ट हिट अटॅक केलेले नाहीत. तर बघा, संसदचा काय झाला, अफजल गुरुला फाशी. आणि 26/11चं काय आहे, त्याच्यामध्ये कसाब इन्क्लूड होता. तर बघा त्याच्यामध्ये काय झालं, कसाबला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्याच्यावरती जवळपास खूप सारा पैसा खर्च करण्यात आला एका टेररिस्ट वरती. तेवढा बघा. तदनंतर बघा 26/11चं काय झालं, तर त्याच्यामध्ये एक आपल्याला म्हणता येईल जागतिक लेवलवरती हा मुद्दा उठवण्याचा प्रयत्न केला गेला. पण आपला जो शेजारी देश आहे पाकिस्तान, त्याला काही फरक पडत नाही तेवढ्या. त्याला फरक कशाने पडतो, उरी पुलवामा 2025चा जो हमला आहे ऑपरेशन सिंधूर जे आपण केलं, त्याने कसा थोडा फरक पडतो. तर नंतर हे वॉर बघा, 1948चा वॉर आहे. 1948चा कशामुळे झालं, काश्मीर विवाद. 62 चीनसोबत चीनने सुरू केलेला आहे. 65 पाकिस्तान सोबत पाकिस्तानने सुरू केलेला आहे. 71 बांगलादेश विवाद. आणि 99 कारगिल पाकिस्ताननेच सुरू केलेला आहे. तर बघा, ही झाली एक पार्श्वभूमी. आता आपण काय करू, याच्यामध्ये जो 48 जे युद्ध आहे हे सर्वप्रथम आपण समजून घेऊ. कारण की बघा, जेव्हा आपल्याला जर मी तुम्हाला जर डायरेक्ट ऑपरेशन सांगितले तर तुम्हाला त्याची जी मागची पार्श्वभूमी हे कळणार नाही. व ऑपरेशन का करायचे असतात, का गरजेचे असतात, किंवा हे छोटे हल्ले का सुरू झाले, हे आतंकवादचा जो जन्म आहे हा कसा झाला हे तुम्हाला कळणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला काय, पहिले जे युद्ध आहेत हे आपल्याला बघायचे आहे. तर चला पहिले युद्ध बघू आपण, तदनंतर आपण काय करू, जे आहेत ते ऑपरेशन बघू. तर बघा, आपल्याला काही गडबड नाहीये. हा टॉपिक जो आहे हा आपण एकदम असा सविस्तररित्या समजून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या बघायच्या आहेत. त्याच्यामध्ये पॉलिटिकल कंडिशन असतील किंवा भौगोलिक कंडिशन असतील, त्याच्यामध्ये त्याच्यावरती बघायचं झालं तर या पूर्ण जगामध्ये हे युद्ध कशासाठी होत असतात बघा.
युद्ध जे आहे ते फक्त आणि फक्त कशासाठी होतात, जागेसाठी, लँडसाठी जे आहेत ते युद्ध होत असतं. कारण की बघा, आता अमेरिका आणि जे इराणचं वॉर चालू आहे, आपल्याला म्हणते अमेरिका जे कुठेही वॉर करतो ते कशासाठी असतात. अमेरिका जे आहे ते त्याची एक मार्केट क्रिएट करतं, की बघा हा देश ए आहे, ए कशाला बघा, लाईव्ह उदाहरण बघा, एक आहे रशिया, दुसरा कोणता आहे वर्सेस कोणचा आहे, युक्रेन आहे. आता काय झालं, हा जो नाटोचा सदस्य बनण्याची याची इच्छा होती युक्रेनवाल्यांची. आता जो याचा जेलेस्की आहे, हा याला बनायचं होतं, नाटोचं सदस्यत्व घ्यायचं होतं, पण ते रशियाला मान्य नव्हतं की जे नेटो मध्ये जे सदस्य आहेत ते सर्व सर्व काय आहेत, त्या रशियाच्या विरोधात आहेत. तर रशियाच्या विरोधात काय आहे, त्या रशियाकडे बघा सर्वात मोठा भूभाग रशियाचा, सर्वात जास्त खनिज रशियाकडे, सर्वात जास्त तेल रशियाकडे, सर्वात जास्त रिसोर्सेस जे आहे ते रशियाकडे. तर त्या युक्रेनला काय, युक्रेननं जर ते सदस्यत्व घेतलं असतं तर काय झालं असतं, जे नेटो फोर्सेस आहेत त्यांचा जो गोळा बारूद आहे, आपल्याला म्हणता येईल त्याचे एक स्ट्रॅटेजी आहे की हा जो रशिया असेल ते रशियाच्या बाजूचा हा देश आपल्या नेटो मध्ये असायला हवा, हा देश असायला हवा, हा देश असायला हवा, हाही देश असायला हवा आणि हाही देश असायला हवा. हे असं काय, हे जर देश जर नेटोचे सदस्यत्व असतील तर जर रशिया यांच्यासोबत जर काही करत असेल तर जे नेटोचे बाकीचे सदस्य आहेत ते रशियावरती हमला करू शकतात. आणि जर हे सर्व देश नेटोचा सदस्य असतील आणि हा रशियाच नसेल, काय आहे, इकून पण हमला होईल, इकून पण हमला होईल, इकून पण हमला होईल आणि इकून पण हमला होईल. आणि याच्यामध्ये अमेरिका मार्केट कशी क्रिएट करतो बघा, अमेरिकेची मार्केट क्रिएट करण्याची स्ट्रॅटेजी काय आहे, या दोघांचं वॉर एकदम छोट्या स्केलवरती सुरू झालं. युक्रेनला हरवण्यासाठी रशियाला जवळपास 2 ते 3 महिने टाइम इनफ होता, कारण की रशियापुढे युक्रेन हा एक छोटासा देश आहे. बट हा युक्रेन आतापर्यंत का टिकून आहे, याला बघा, याला सर्व कोण देत आहे, नेटो देत आहे. याला हत्यार कोण देत आहे, अमेरिका देत आहे. रसद कोण देत आहे, अमेरिका देत आहे. आता जर बघायचं झालं तर हत्यारांमध्ये काय आहे, आधुनिक तंत्रज्ञान आहे, ड्रोन कोण देत आहे, अमेरिकाच देत आहे. आमच्याकडून घेऊन जा पैसे नंतर दे, आमच्याकडून घेऊन जा पैसे नंतर दे. काय झालं, ज्याला तर युद्ध करायचं काय, याचा अस्तित्वाचा प्रश्न आहे. अमेरिका याच्यामध्ये काय करतो, बिझनेस. तर हे अशा प्रकारचे अमेरिका जे आहे ते मार्केट क्रिएट करतं. अमेरिकाने अफगाणिस्तान मध्ये सुद्धा असंच केलेलं आपल्याला बघायला मिळतं. तर तो सगळा हे थोडं विषयांतर झाला. तर नंतर बघा, आपला जो मुख्य टॉपिक आहे आजचा तो म्हणजे काय, 1948. 1948चा विवाद हा कधी सुरू झाला बघा, जेव्हा 1947ला भारत आणि पाकिस्तान हे दोन काय झाले, स्वतंत्र देश झाले. आता स्वतंत्र देश झाले कसे झाले, तर बघा हा भारत आहे, हा पाकिस्तान आहे. आता हा स्वतंत्र कसं झाले, आता याच्यामध्ये बघा पाकिस्तानचं काय झालं, पाकिस्तानचे दोन भाग करण्यात आले. दोन भाग म्हणजे कसे, तर पाकिस्तानचं जे आहे एक वेस्ट पाकिस्तान आणि एक ईस्ट पाकिस्तान. एक बघा, एक वेस्ट पाकिस्तान आणि दुसरं ईस्ट ईस्ट पाकिस्तान. आता वेस्ट पाकिस्तान म्हणजे काय, हे सध्याचं असली पाकिस्तान, हे सध्याचं पाकिस्तान, आणि हे काय सध्या बांगलादेश. आता बांगलादेश आहे. आता काय झालं बघा, पाकिस्तानला हे दोन भाग देण्यात आले
आता हे दोन भाग गेल्यानंतर काय राहिलं तर बघा, हा भारत आणि हा भारत, पाकिस्तान, आणि याच्यामध्ये आपल्याला म्हणता येईल काही संस्थान असे होते ज्यांची एक वेगळी विचारधारा होती. त्याच्यामध्ये बघा, हैदराबाद, जुनागड आणि काश्मीर. आता काय, तर या तिघांची जी आहे एक मनस्थिती बघून घे. हा जुनागड आणि हैदराबाद जो आहे त्यांना सर्वस्वी पाकिस्तानात जायचं आहे, आणि जो काश्मीर आहे त्या काश्मीरला काय व्हायचं आहे, स्वतंत्र राहायचं आहे, म्हणजे एक वेगळा देश जो आहे हा राहायचा आहे. तर हा काश्मीर इकडे यायला तयार नाहीये आणि पाकिस्तान मध्ये जायला तयार नाहीये. आता काय झालं बघा, हैदराबाद जो आहे, हैदराबाद भारताच्या कुठे बघा, एक तुम्हाला मॅप काढून दाखवतो मी. हा काय आपला भारत आहे. तर बघा, हे हैदराबाद इथं, हा जुनागड इथं. आता या दोघांना काय करायचं होतं की पाकिस्तान मध्ये जायचं होतं. आता बघा, हा पाकिस्तान पहिलेच तर अति आला, असली पाकिस्तान इकडे, म्हणजे हा वेस्ट पाकिस्तान इकडे, हा ईस्ट पाकिस्तान इथं, आणि हा हैदराबादला पण तिथंच जायचं आहे पाकिस्तान मध्ये. हा जुनागड भारताच्या मधात, या जुनागडला पाकिस्तान मध्ये जायचंय. आता बघा हा देश कसा दिसला असता. तुम्ही कल्पना करा, जर हे दोन संस्थान जर भारतातून पाकिस्तानात गेले असते तर कसं झालं असतं बघा. पाकिस्तानचा एक भाग इथं, दुसरा भाग इथं, तिसरा भाग इथं, चौथा भाग इथं. तर ते बरं, सरदार वल्लभभाई पटेल यांनी, पाकिस्तानची नजर कशावर होती, अंदमान निकोबार वरती सुद्धा होती. त्याच्या वरती पाकिस्तानची नजर पडायची आणि ते भारतात विलीन करून घेतलं. त्याच्यामुळे ते बरं झालं, नाही तर ते अंदमान निकोबार अजून. तर हे बघा कसं दिसणार आहे. तर आता याच्यामध्ये बघा, यांचा कुठलाही लँड कॉन्टॅक्ट नाहीये. जर हे चारही जर पाकिस्तानची भाग झाली असती, त्यांचा लँड कॉन्टॅक्ट नाहीये कुठंच, ऍडमिनिस्ट्रेशन इथून चालतंय. हा, त्यांची भारताच्या मधोमध काय सोय आहे, काहीच सोय नाही. एक पुरी फेन्सिंग करून घेतली. ते तुम्ही बघता ना, मेंढपाळ लोक कसे असे ते जाळे टाकून मेंढर असे आतमध्ये घेऊन घेतात, यांची हालत तशीच होती. हे भारताच्या दोघंही मधोमध, आणि यांना जायचं कुठं आहे, पाकिस्तान. आता हे बघा, हे असं होतं, त्यात हे असं असं होतं. आता हे यांचं काय झालं, त्या हैदराबादवाल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, तो ऐकला नाही. सैन्य पाठवलं, पळून गेला हैदराबाद भारतात. आता जुनागडवाल्याचं काय झालं, हा जुनागडवाल्याची इथं काय केलं, इलेक्शन घेतले. आता इलेक्शन घेतल्यामुळे काय झालं बघा, इलेक्शन ज्यावेळेस घेतले त्यावेळेस जुनागडचा प्रधान कोण होता, या जुनागडचा प्रधान बघा, या जुनागडचा प्रधान, या जुनागडचा प्रधान होता शाहनवाज शाहनवाज भुट्टो. इलेक्शन घेतले, त्याला समजलं आपलं काही खरं नाही, हा पाकिस्तान मध्ये पळून गेला. आता हा पळून गेला. आता काय झालं की ज्या वेळेस बघा, ज्या वेळेस बांगलादेश
तयार झाला 71ला, त्यावेळेस कुठला करार झाला? करार झाला शिमला करार. शिमला करारावरती इंदिरा गांधी सोबत कोणाचे आहेत? आपल्याला म्हणजे हस्ताक्षर कोणाचे आहेत? याचा जो मुलगा आहे शाहनवाज भुट्टोचा, त्याचा मुलगा जुल्फिकार अली भुट्टोचे काय आहेत त्याच्यावरती हस्ताक्षर आहेत. तर बघा, आणि त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट, पाकिस्तानमध्ये आपल्याला म्हणता येईल डेमोक्रेसी कशी आहे पाकिस्तानमध्ये. पाकिस्तानमध्ये 15 वर्ष मिलिटरीचा राज आहे, 15 वर्ष आर्मी आर्मी रूल करते, आणि 15 वर्षानंतर 1-2 वर्षासाठी कुठून तरी एखादा पंतप्रधान येतो, त्याचं 3-4 वर्ष राज चालतं, एक तर तो जेलात जातो, एक तर विदेशात पळून जातो. हे परंपरा आहे बघा. जो पळून नाही गेला तो जेलात गेला. आता तुम्हाला कळलं असेल मी कोणाची गोष्ट करतोय. आणि जो जेलात नाही गेला तो पळून गेला. आता हे तुम्ही थोडंसं याच्यावरती तुम्ही हे करा, रिसर्च करा, तुम्हाला कळून जाईल. एकाचं नाव तर तुम्हाला सांगण्याची गरजही पडणार नाही, जेलामध्ये कोण गेला आणि पळून कोण गेला ते तुम्ही गुगलवरती सर्च करा. आता काय झालं, आता शाहनवाज भुट्टो पळून गेला, जुनागड भारतात आलं, हे मॅटर सॉल्व्ह झालं. मॅटर कशाचं राहिलं? या काश्मीरचं. आता या काश्मीरचं काय होतं? हा काश्मीर भारतात यायला तयार नाही, पाकिस्तानमध्ये जायला तयार नाही. आता काय झालं, वेळ आली 1948, त्या पाकिस्तानने काश्मीरवरती काय केला? हमला. काश्मीरवरती हमला केला, आणि यांच्याकडे यांचा जो राजा होता त्याच्याकडे आर्मी नाही, काही नाही, सैन्य नाही. तर तुम्ही जो सॅम बहादूर चित्रपट बघितला असेल, त्याच्यात एक इंटरव्हल मध्ये जो सीन येतो त्याच्यामध्ये बघायला मिळेल की म्हणजे स्ट्रॅटेजिक हे करणारे असतात, किंवा जे रणनीतीवाले लोक असतात, आपल्याला म्हणता येईल जे मिनिस्ट्रीचे लोक असतात, त्यांच्यासोबत आपल्याला सॅम मानेकशॉ सर जे आहेत ते त्यांच्यासोबत जाताना बघायला मिळतात. काश्मीरमध्ये ते राजाला समजवतात, आणि तदनंतर आपली आर्मी जाते. बस सेम प्रोसिजर झालेली आहे. बस त्यावेळेस काय चुकलं आपलं माहिती आहे का? त्यावेळेस आपली फक्त एक गोष्ट चुकली, ती म्हणजे कोणची? की जो काश्मीरचा जर एवढा भाग असेल, एवढ्या भागावरती काश्मीर असेल, तर पाकिस्तानच्या आर्मीने जो हे एवढा भाग कव्हर केला, आणि जेव्हा भारताची आर्मी पोहोचली तिने फक्त ही लाईन काय केली? डिफेंड केली. त्यावेळेस फक्त काय करायला पाहिजे होतं की हे जे इथं आलेले आहेत ना, हे पूर्ण असे बाहेर काढून द्यायला पाहिजे होतं. हे चुकलं. आता याच प्रदेशाला आपण काय म्हणतो? POK म्हणतो, पाक ऑक्युपाइड काश्मीर, पाक व्याप्त काश्मीर जे आहे आपण याला म्हणतो. हा एरिया किती आहे माहिती आहे तुम्हाला? पाक व्याप्त काश्मीरचा एरिया हा बघा, 78,144 काय आहे? स्क्वेअर किलोमीटर. बघायचं झालं तर भारतातला कुठलाही जिल्हा याच्या बरोबर नाहीये. कुठल्याच जिल्ह्याची आपल्याला म्हणता येईल जे स्क्वेअर किलोमीटर मध्ये काढलं ना तुम्ही, तरीही एवढं भरत नाही. भारतातला सगळ्यात मोठा कोणता आहे? कच्छ, 45 समथिंगचा आहे, 45,600 कितीतरी, 45,600 समथिंग स्क्वेअर किलोमीटर कच्छ आहे, सर्वात मोठा जिल्हा आहे भारतातला. तरीही या POK पेक्षा कमीच आहे. तर नंतर बघा, हे झालं POK. आता काय झालं, हे मॅटर सॉल्व्ह झालं, हे थांबलं. आता याच्या पुढे काय झालं? आता याच्या पुढे काश्मीर भारतात आलं. काश्मीर भारतात आलं त्यावेळेस ही काही आपल्याला म्हणता येईल की हे काही नव्हतं. त्यावेळेस आतंकवाद नव्हता. हा कधी सुरू झाला हा आपण बघू. हा आपल्याला जवळपास बघायला मिळेल 71ची लढाई झाल्यानंतर हा आपल्याला बघायचा आहे. हा आतंकवाद कसा सुरू झाला, की आतंकवादी आले कुठून, कसं काय. तर बघा, आता काय आहे, वर्ष आलं 1949. वर्ष 1949 आलं. आता या वर्षात काय झालं, आपला दुसरा शेजारी स्वतंत्र झाला. चीन स्वतंत्र झाला.
आणि इथं जो आपल्या इथं कसे महात्मा गांधी जे स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये मुक्त होते, तिथं एक नेता होता माऊ. हा तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्याबद्दल जर वाचता आलं थोडं वाचा. हा आता माऊ नेता. आता काय झालं, आता हे जरा असं तुम्ही इकडे शिकवा पाकिस्तानवरती. आता पाकिस्तानमध्ये काय चालू होतं, त्यांची राज्यघटना बनवणी चालू आहे. आता वाद काय होता की राज्यघटनेमध्ये फक्त एकच भाषा करा. आपल्या राज्यघटनेमध्ये किती होत्या, 22. त्यांच्या इथं तिथं काय होतं की एकच भाषा करा, राज्यभाषा पूर्ण, ती म्हणजे उर्दू. फक्त उर्दू जी आहे ही राज्यभाषा करा. आता ही उर्दू राज्यभाषा करा, तर काय झालं, हे जे ईस्ट पाकिस्तानवाले आहेत हे, त्यांचं काय म्हणणं होतं की याच्यात पाहिजे होती बांगला. पण कारण की बघा, हे स्वातंत्र्य होण्या अगोदर की आपल्याला बघायला मिळेल 1905 अगोदर हा बंगाल हा एक खूप मोठा प्रदेश होता. त्याच्यामधून बिहार, हा बांगलादेश निघाला, आसाम, हे सर्व सर्व प्रदेश त्याच्यामधून वेगळे काढण्यात आले. इंग्रजांनीच वेगळे काढले होते. ते त्याच्या आधी काय होते, सर्व एक होते. सर्व बंगाला प्रदेश म्हटला की हा खूप मोठा प्रदेश होता. आणि इंग्रजांनी इथं वाढत असलेली आपल्याला म्हणता येईल जी स्वातंत्र्याची चळवळी होत्या, जे उठाव होते ते इथं वाढत होते. आता हे उठाव कसे कमी करा, यांनी काय केलं, हिंदू एका इकडे, मुस्लिम मुस्लिम एका इकडे, आणि बाकी सर्व एका इकडे. आता याच्यात काय केलं माहिती आहे काय, इथे हिंदू जास्त आहेत, इकडले हिंदू काढले इकडे टाकले, इकडले मुस्लिम काढले इकडे टाकले. ते 50-50चा रेशो करून द्यावा. बरोबर भांडणं लावायचे काम जे आहे ते इथं येणं करून दिले. आता अशा प्रकारे हे बंगालचं झालं. आता इथं हा बांगलादेश काढला. इथं बांगलादेशमध्ये काय, जास्त तर लोक काय बोलायचे बांगला, लिहायचे काय बांगला, आणि यांच्यावरती जबरदस्ती काय लावून राहिले, उर्दू. आता कसं जमणार, इथं काय झालं, इथं झाले उठाव सुरू. आता इथं उठाव कशा प्रकारे झाले बघा. याच्यावरती जबरदस्ती उर्दू लावण्याचा प्रयत्न केला. आता याच्यावरती जर हे वेस्ट पाकिस्तानवाले, सर्व सत्ता कुठून चालू आहे, वेस्ट पाकिस्तान मधून. सरकार कुठं बनते, वेस्ट पाकिस्तान मधून. हा फक्त नावाला पाकिस्तानचा भाग. तिथे इलेक्शन व्हायचे, तिथे इलेक्शन झाली, इथचे इलेक्शनचे कॅन्डिडेट खूप कमी, त्याचा काहीच फरक नाही पडायचा तिकडे. आता काय झालं, आता बघा बांगलादेश, बांगलादेशमध्ये काय झालं, आता पुढे वर्ष कोणचं आलं, पुढे वर्ष आलं 1952. याच्यामध्ये तुम्ही तारीख लक्षात ठेवा, 21 फेब्रुवारी. आता 21 फेब्रुवारी 1952 काय झालं, बांगलादेशमध्ये भाषावाद सुरू झाला. भाषावाद कुठं, ईस्ट पाकिस्तान. ईस्ट पाकिस्तान मध्ये काय झालं, भाषावाद सुरू झाला. आता भाषावाद सुरू झाला, पुढे हा भाषावाद किती वर्षापर्यंत चालला, हे चळवळ चालली 1959 पर्यंत. 1959 पर्यंत ही चळवळ चालली. आता ही चळवळ म्हणजे चालत होती, त्याच्यामुळे काय झालं की येईनं थोडस प्रेशर मध्ये येऊन हा प्रदेश आपल्या हातून चालला जाईल, भारताकडे चालला जाईल, या प्रेशर मध्ये येऊन येईल मान्यता दिली. मान्यता दिली, मान्यता दिली तरी काय, थोडा उठाव दबला. तर नंतर काय आलं, आता वर्ष बघा, हेच वर्ष, याच वर्षामध्ये काय झालं, एक जो प्रदेश आहे आपला तिब्बत, तिब्बतचा जो प्रदेश आहे त्याच्यामध्ये जे लोक राहत होते, हा तिब्बतचा प्रदेश वरती काय केलं की चीननं अतिक्रमण केलं. अतिक्रमण केलं, युद्धाचे काही हे एवढं हे नव्हतं, युद्धाचे आसार नव्हते. चीन त्यावेळेस काय चालायचं, हिंदू चीनी भाई भाई, हिंदू चीनी भाई भाई.
तर ते हिंदू चिनी भाई भाई ते होऊन गेलं. तिब्बतवरती येणं काय केला, कब्जा केला. तर तिथे राहणारे लोक होते, ते दलाई लामाज होते, ते भारतामध्ये आले. ते भारतामध्ये त्यांना काय आहे, व्यवस्थितरित्या झारखंडमध्ये जागा देण्यात आली. ते तिथं सध्याही राहतात. ते सध्या तिथं त्यांची व्यवस्थित करतात, सर्व त्यांचं जे आहे ते फॉलो करतात. ते तिथंच आहेत, अजून आपल्या झारखंडमध्येच आहे ते. त्यांना एक स्पेशल अशी जागा देण्यात आली. ते सर्व लोक आले तिथं, राहिले. राहिले म्हणजे काय, राहतात. आणि त्यांचं सर्व तिथं व्यवस्थित चालू आहे. नंतर काय झालं बघा, ऑक्टोबर 1962, बघा तारीख काय आली, ऑक्टोबर 1962, चायना सोबत युद्ध. हा जो मी तुम्हाला भाषावाद सांगू राहिलो, हा भाषावाद तुम्ही लक्षात ठेवत चला. हा भाषावाद आपल्याला कुठे कामात पडेल, 71च्या लढाई, ज्या लढाईमध्ये बांगलादेश काय झालं, वेगळा केला. त्या लढाईमध्ये, त्या लढाईचं मुख्य कारणच जे आहे त्याचा आपल्याला कसं आहे, आपल्या भारतामध्ये 1857चा उठाव तात्कालिक काळात, त्याच्या आधीचे काही जे कारण आहेत ते थोडे 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 पेटत चालले होते. तसंच एक कारण म्हणजे काय, हे भाषावाद. तर बघा, चीन सोबत युद्ध. बघा, आता चीन सोबत युद्ध झालं. आता युद्धाची सुरुवात कशी झाली, आपल्या लोकांना विश्वासच नव्हता की चीन काय करू शकते, आपल्यासोबत युद्ध करू शकते. कारण ते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ते काय, कोणती तरी ऑर्गनायझेशन आहे, ऑर्गनायझेशन म्हणतात तिला, युनायटेड नेशन युएन मध्ये काय म्हणतात ते, युएन मध्ये जे युनायटेड नेशनचे अंतर्गत एक ऑर्गनायझेशन आहे ते, त्याच्यामध्ये चीनच्या सदस्यत्वासाठी काय केलं, कुठून उभे राहिले, यांना पण सदस्यत्व द्या, असं तसं. ते चीनला परमनंट सदस्यत्व भेटलं त्याचं. तर नंतर जेव्हा भारत परमनंट सदस्यत्व मागायला गेला, त्यावेळेस सर्वांनी होकार दिला. पहिला नकार देणारा कोण, हे चीन. हे चपट्या डोळ्याचे, त्यानंच सगळ्यात पहिले नकार दिला त्यावेळेला. सगळ्यात पहिले नकार, की येईल घेऊ नका. बघा, या युद्धाचा परिणाम काय, तर बघा, या युद्धा हे झालं, त्याच्यामध्ये आता आपल्याला बघायला मिळेल, यांनी कोणता प्रदेश दाबला आपला, त्यांनी आपल्या प्रदेशावरती काय केलं, अतिक्रमण केलं. अतिक्रमण कोणचं, अक्साई चीन. अक्साई चीन. आता हा एरिया किती आहे माहित आहे का, 38,000 स्क्वेअर किलोमीटर. हा कोणाच्या बरोबर आहे माहित आहे का, हा जो एरिया आहे इजी वस्तू आहे, हा एरिया इजी वस्तू, एखादा डिस्ट्रिक्ट घेऊ द्या मला, जैसलमेर, राजस्थान. जैसलमेर पडो, जैसलमेर, बस जैसलमेर एवढा हा एरिया आहे. जैसलमेर गाव आहे ते, जिल्हा आहे हा राजस्थानमध्ये, राजस्थानचा जिल्हा आहे हा जैसलमेर. हा जैसलमेर एवढा आहे. त्या जैसलमेरच्या याच्यामध्ये फक्त काही 200-300 स्क्वेअर किलोमीटरचा काय तरी फरक आहे. बघा, एवढा मोठा एरिया जो आहे हा येईनं घेतला. आता बघा, जो आपण भारताचा नकाशा काढतो ना, भारताच्या नकाशावरती जे आपण वरचं टोक असं 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 काढतो, त्याच्यामध्ये बघा, हा एवढा इकडला पाकिस्तानवालीनं खायला आहे, आणि हा एवढा इकडून जो आहे हा चायनावाल्यानं खायला. हे टोटच गायब करायला घातले. आपल्या भारताचं मुकुट जे आहे हे त्या दोघीकडे, त्यानं अतिक्रमण करायला त्याच्यावरती. बघा, आता हे झालं.
आता आपल्याला काय बघायचं आहे, 1965 युद्ध. आता आपल्या दोन झालेल्या लढाई, 47, 47, 62. आता 65 ची बघा. 65 ची लढाई कशी आहे? 65च्या लढाईचं कारण काहीच नाही. चायनानं भारतावरती हमला केला. चायनाला एक प्रदेश मिळाला, काश्मीर. आता पाकिस्तानचा पहिला फील्ड मार्शल कोण होता? अयूब खान. हा जो अयूब खान होता, यानं गेली एक दिवस बसला राहते, एक छोटीशी ड्रीम घेतली, बस याची प्लॅनिंग सुरू झाली. एवढे सैनिक काश्मीरवरती पाठवू, एवढे जैसलमेर इकडून राजस्थानचे इकडून पाठवू, तिकडे तेवढे पंजाबवरती पाठवू, एवढा एरिया सुबह खाना असता जैसलमेर में, शाम का खाना दिल्ली. बस प्लॅनिंग ओके. निघाली युद्ध करायला. हे आले, त्यानं कुत्र्यासारखा मार खाल्ला, वापस चालले गेले. भेटलं काहीच नाही भेटले. हे काय 1965. कोण होता त्यावेळेसचा मास्टर माइंड? अयूब खान. अयूब खान कोण आहे? पहिला फील्ड मार्शल. आपला फील्ड मार्शल नाही, कोणाचा? पाकिस्तानवाल्याचा. नाही तर म्हणसान आपला फील्ड मार्शल अयूब खान, पाकिस्तानवाल्याचा. याचं नाव काय दिलं तर नाही ऑपरेशनचं? जिब्राल्टर. त्याच्यात काय झालं? त्याच्यात USSRच्या मदतीने आपण काय झालं, ताश्कंद करार झाला. ताश्कंद करार. तर बघा, हे झाले 65 पर्यंतचे आपले युद्ध. आता उद्या आपल्याला बघायचं 71, 99 आणि सर्व ऑपरेशन. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय भारत.